नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत आंब्याच्या झाडाची योग्य छाटणी कशी करावी. सगळ्यात आधी झाडाची पाहणी करून घ्यायची. सुकलेल्या फांद्या आणि अनावश्यक फांद्या कोणत्या आहेत त्या बघून घ्यायच्या. ज्या फांद्या जमिनीकडे झुकलेल्या आहेत किंवा झाडांची वाढ अडवत आहेत त्या काढून टाकाव्या. यामुळे झाडाला चांगला आकार मिळतो. फांदी कट केल्यानंतर कटिंग झालेल्या जागेवर फंगीसाईड पावडर लावायची. यामुळे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळते आणि झाडाची जखम सुरक्षित राहण्यास मदत होते. छाटणी करत असताना फांद्यांमध्ये लपलेला एक आंबा दिसला, जो काढायचा राहून गेला. तो पाहून खूप आनंद झाला. जेव्हा आपण झाडांची काळजी घेतो तेव्हा असे छोटे छोटे क्षणही एक वेगळाच आनंद देऊन जातात. एका झाडाची कटिंग पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या झाडाची कटिंग करण्याआधी कटर फंगीसाईड पावडरने स्वच्छ करून घ्या. यामुळे एका झाडावरील रोग दुसऱ्या झाडाला पसरण्याचा धोका कमी होतो आणि झाडांचे आरोग्य चांगले राहते. छाटणी करताना आतल्या बाजूच्या अनावश्यक फांद्या काढा, जेणेकरून झाडाच्या खोडाला आणि आतील भागाला पुरेसा सूर्यप्रकाश व हवा मिळेल. यामुळे झाडाची वाढ चांगली होते आणि रोगांचा धोका कमी होतो. अति वाढलेले शेंडे कमी केल्यामुळे नवीन फुटवे चांगले येतात आणि झाडांची वाढ संतुलित होते. कापलेल्या फांद्या झाडाजवळ ठेवू नका, त्या बाहेर काढल्यामुळे किडी व रोगाचा धोका कमी होतो. योग्य छाटणीमुळे झाड निरोगी राहते, नवीन वाढ चांगली होते आणि पुढील हंगामात चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते.